सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी। नमस्कार मित्र, मी डॉक्टर अनघा काळे, ब्रियन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपिटल मेथड्स जेव्हा आपल्याला दिलेले असतात, फिक्स कॅपिटल मेथड किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, तर अशा वेळेला प्रॉब्लेम आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतो। आता पुढे या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पार्टनर्स लोन दिलेला आहे, अशा वेळेला इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आपण कशी करू शकतो, किंवा बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड आहे तर ही ॲडजस्टमेंट आपण कशी करणार आहोत। सो अशा आपण वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट्स आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत। टेक्स्टबुकमध्ये पेज 57 प्रॉब्लेम नंबर 5 जो आहे तो आपण बघणार आहे, सुचेता आणि गायत्रीचा। सुचेता अँड गायत्री आर द पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2। ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे आणि ट्रेडिंग P&L आणि बॅलन्स शीट आपल्याला करायचं आहे। ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघा, परचेसेस अँड सेल्स 65,000, 1,85,500 एकत्र दिलेले आहेत। डेबिट बॅलन्स जो असतो तो परचेसेसचा असतो, क्रेडिट बॅलन्स जो आहे तो सेल्सचा आहे। तुम्हाला माहितीच आहे पहिली स्टेप आपली कायम काय असते, ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्याचा आपण सगळे टिक्ड आयटम्स आपल्याला इनर कॉलममध्ये दाखवता येतात। सो इथेही आपल्याला 6 ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत, त्या ज्या आयटम्सच्या रिलेटेड आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आधी टिक करून घ्यायच्या आणि मगच पोस्टिंगला सुरुवात करायची। आपण टिक केलेले सगळे आयटम्स आणि मग आता आपण पोस्टिंगला सुरुवात करतोय। सो आपण बघूया परचेसेस अँड सेल्स। परचेसेस आपण दाखवणार ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साईडला 65,000, सेल्स आपण दाखवले ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड 1,85,500। देन वी आर हॅव्हिंग वर्क्स मॅनेजर सॅलरी। वर्क्स मॅनेजर म्हणजे फॅक्टरी मॅनेजर। सो फॅक्टरी मॅनेजरची सॅलरी जी आहे ती डायरेक्ट एक्सपेन्स असणार आहे। सो आपण ती ट्रेडिंग अकाउंटला डिरेक्टली दाखवू शकतो। जे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सगळे ट्रेडिंग अकाउंटला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण सगळे दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला। समजा नुसती सॅलरी दिलेली असती तर आपण ती दाखवली असती P&L अकाउंटला, पण वर्क्स मॅनेजर सॅलरी आहे सो डायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून आपण दाखवणार आहे ट्रेडिंग अकाउंटला। ट्रेडिंग डेबिटला आपल्याला दिसेल वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300। Then we are having capital balances for Sucheta and Gayatri. So capital balances now we can show directly in balance sheet. आपण आधीच बोललो त्याप्रमाणे कॅपिटलचे बॅलन्सेस आयदर आपण कॅपिटल अकाउंटमध्ये सेपरेटली दाखवू शकतो किंवा आपण डिरेक्टली बॅलन्स शीटमध्येही त्याचं पोस्टिंग करू शकतो। जर ॲडजस्टमेंट्स कमी असतील तर आपण बॅलन्स शीटमधले कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस दाखवून तिथेच आपण काही ॲडलेसच्या ॲडजस्टमेंट केल्या तरी चालू शकतात, किंवा आपण कॉलमनर कॅपिटल अकाउंट पण मेंटेन करू शकतो। आता इथे आपल्याला करंट अकाउंट दिलेली नाही आहेत, सो ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या कॅपिटल अकाउंट थ्रूच आपण करणार आहोत। देन वी आर हॅव्हिंग ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इज 18,700. All of you are knowing that always opening stock is the first item on trading debit side. So trading debit ला तुम्हाला दिसेल opening stock 18,700. Then debtors and creditors 47,500 and 35,000. जसं purchases and sales असं एकत्र दिलंय तसंच इथे तुम्हाला दिसेल आता डेटर्स आणि क्रेडिटर्स म्हणजे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स असं आपल्याला एकत्र दिलेलं आहे। डेबिट बॅलन्स इंडिकेट करतो डेटर्स, क्रेडिट बॅलन्स दाखवतो क्रेडिटर्स। सो डेबिट बॅलन्स आहे 47,500 जो आपण दाखवणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला। सो बॅलन्स शीट ॲसेट साईड बघा, डेटर्स आपल्याला दिसत आहेत इनर कॉलमला 47,500 इनर कॉलमला लिहिलेत आपण कारण खूप सारे ॲडजस्टमेंट्स आपल्याला इथे डेटर्सला यावेळेला करायच्या आहेत। नेक्स्ट क्रेडिटर्स आर 35,000. सो अगेन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, बॅलन्स शीट लायबिलिटीला बघा क्रेडिटर्स डिरेक्टली आउटर कॉलमला आहेत कारण
काहीही ऍडजस्टमेंट क्रेडिटर्सना नाहीये, त्यामुळे आपण फायनल अमाऊंट कॉलम मध्ये लिहू शकतो. देन वी आर हॅव्हिंग वेजेस अँड सॅलरीज 4000. वेन एव्हर द वर्ड्स युज्ड आर वेजेस अँड सॅलरीज, at that time will be showing it in trading account. वेजेस अँड सॅलरीज काय इंडिकेट करतं की जास्त पार्ट त्या अमाऊंट मधला हा वेजेसचा आहे. 4000 मध्ये मोर पोर्शन इज ऑफ वेजेस, सो विल बी शोइंग इट इन ट्रेडिंग अकाउंट. इफ द वर्ड्स युज्ड आर सॅलरीज अँड वेजेस, इट विल बी इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो हिअर वेजेस अँड सॅलरीज आर शोन इन ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुम्हाला दिसेल वेजेस अँड सॅलरीज आपण दाखवल्यात 4000. नेक्स्ट आयटम इज बिल्स रिसिवेबल and then we are having bills payable also. Now bills receivable are assets and bills payable liability. So bills receivable will be showing in balance sheet on asset side. balance sheet asset ला बघा bills receivable 22,000 आपण दाखवलेत ऍडजस्टमेंट कॉलम मध्ये, कारण त्याला ऍडजस्टमेंट पुढे आपल्याला करायची आहे. आणि bills payable 27,300 लायबिलिटीला आहेत बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटर कॉलमला आपण दाखवलेले आहेत. Next we are having discount which is having credit balance. Now credit balance indicates that it is gain for us. This is the discount which is received. So trading account credit side by discount 400. जर डिस्काउंटला डेबिट बॅलन्स असता तर आपण म्हणलं असतं डिस्काउंट अलाउड आहे, तो आपण दिलेला डिस्काउंट आहे विच इज लॉस फॉर अस. सो आपण तो P&L डेबिटला दाखवला असता. इथे क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजेच तो गेन आहे आपल्यासाठी. सो P&L अकाउंट क्रेडिट साइडला आपण दाखवलेला आहे. Then motive power. Now motive power is the power which is required to operate the machinery. So again direct expense. So it will be shown in trading account. Trading account debit side to motive power 1350 will be showing on debit side in inner column. पुढे त्याला ऍडजस्टमेंट करायची आहे म्हणून आता आपण ते ऍडजस्टमेंट कॉलम मध्ये लिहून ठेवलेत. पुढे आपल्याला आहे कस्टम ड्युटी. So custom duty again it is direct expense, so it will be shown in trading account on debit side. Then interest having credit balance 1,300. So 1,300 credit balance indicates that this is the interest received. So profit and loss account credit side by interest 1,300. Unproductive wages. Now wages, if it is unproductive, it is not related to production process, so we have to assume that these are indirect expenses. नुसत्या वेजेस दिल्यात, काही मेन्शन केलं नाहीये किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस असं मेन्शन केलेलं आहे, तेव्हा आपण म्हणणार ते डायरेक्ट एक्सपेन्स आहेत आणि आपल्याला ते ट्रेडिंगला दाखवले पाहिजेत. पण इथे आता अनप्रोडक्टिव्ह वेजेस असं मेन्शन केलेलं आहे, सो प्रोडक्शनच्या रिलेटेडच नाहीये. सो आपल्याला त्याला इनडायरेक्ट म्हणून ट्रीट करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते आपण दाखवणार आहोत. सो टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. देन ऑडिट फीज आर देअर, रेंट and conveyance. All these three are indirect expenses. All of you are knowing the meaning of audit fees. In last lecture only in the problem we have seen the posting of audit fees. So audit fees are the fees which are paid to the auditors for scrutinizing the books of accounts. So it is indirect expense. Same way rent and conveyance. So all three will be showing on debit side of profit and loss account. To audit fees 2,500, to rent 1,800 and to conveyance 2,000. Then we are having goodwill. Goodwill is an intangible asset, so it will be shown in balance sheet. Balance sheet first item you will find goodwill 25,000. Check on asset side. Then copyrights. Again copyrights is an asset. So balance sheet asset copyright 20,000. Below goodwill you can check the amount 20,000. Then building is 88,000. परत आपण ॲसेट साईडला दाखवणार आहोत. बिल्डिंगला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट पुढे आपल्याला करायची आहे. सो आपण बिल्डिंग इनर कॉलममध्ये ॲडजस्टमेंट कॉलममध्ये दाखवलेली आहे 88,000. देन वी आर हॅव्हिंग partner's loan, that is Sucheta's loan 6150. If partner has advanced something excess than the capital पेक्षा काहीतरी जास्त अमाउंट बिझनेस मध्ये त्यांनी दिली आहे जी लोन म्हणून आहे. So this is the loan which is given by the partner to the firm. So it is liability for us. So it will be shown on liability side in balance sheet. Balance sheet ला liability side ला बघा partners Sucheta's loan 6150 in inner column because there is adjustment for outstanding interest. Then investments 40,000 and cash at bank 26,000. These both are assets, so will be showing in balance sheet on asset side
ॲसेट साईडला आपण दाखवणार आहे इन्व्हेस्टमेंट्स आर 40,000 डिरेक्टली आउटर कॉलम आणि कॅश ॲट बँक बघा लास्ट आयटम आहे 26,000. So here we finish posting of all balances which are given in trial balance. Now we'll see the adjustments. Adjustment baga. Now first adjustment, that is of closing stock. Closing stock is given 19,700. So we'll be showing that in trading account, first effect trading account credit side by closing stock 19,700, and second effect balance sheet asset side you check. क्लोजिंग स्टॉक बिल्डिंगच्या खाली लगेचच ती अमाऊंट दिसणार आहे. क्लोजिंग स्टॉक 19,700 तुम्हाला दिसत असेल, डायरेक्टली आउटर कॉलमला आपण दाखवले. दीज आर द टू इफेक्ट्स ऑफ क्लोजिंग स्टॉक. देन सेकंड ॲडजस्टमेंट, गुड्स कॉस्टिंग 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. सो नाव पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग फ्री सॅम्पल्स इज ॲडव्हर्टाइजमेंट. फ्री सॅम्पल्स म्हणून का दिलेले असतील? ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. सो जेव्हा जेव्हा गुड्स बाहेर जातात कोणत्याही कारणाने, तेव्हा आपण बघितले एक इफेक्ट आपण युजली दाखवतो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला. आयदर आपण ट्रेडिंग क्रेडिटला दाखवू शकतो किंवा आपण काय करू शकतो, परचेसेसमधून लेस करू शकतो. सो इथे आपण ट्रेडिंग क्रेडिटला दाखवलं आहे बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स 3,000. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट 3,000. Next we are having motive power includes 500 paid for deposit of power meter. Now this is the deposit which is included in motive power. So we have to deduct it from motive power and we should show deposit separately. Motive power जे आपण ट्रेडिंग अकाउंटला डेबिटला दाखवलंय 1350, त्यातून आपण लेस केलं डिपॉझिट फॉर पॉवर मीटर 500. सो नेट अमाउंट ऑफ मोटिव्ह पॉवर इज 850. अँड सेकंड इफेक्ट ऑफ डिपॉझिट नाव इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला बघा डिपॉझिट फॉर पॉवर मीटर इज 500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%. सो इन बॅलन्स शीट वी आर हॅव्हिंग बिल्डिंग 88,000. लेस 5% depreciation, 5% of 88,000, it is 4,400. So net amount in outer column 83,400. And second effect of depreciation, profit and loss account debit side to depreciation on building 4,400 in outer column. Then write off bad debts and maintain RDD at 3% on debtors. But now before doing this adjustment, we have to check the last adjustment which is given. That is bills receivable included dishonored bill of rupees 4,000. जेव्हा जेव्हा डेटर्सना बॅड डेट्स RDD आणि आणखीन काही ॲडिशनल ॲडजस्टमेंट दिलेली असेल तेव्हा कायम ती ॲडजस्टमेंट आपल्याला आधी करून घ्यावी लागते. कारण RDD जो आपण फाइंड आउट करतो तो त्या टोटल अमाऊंटवर आधीच्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतरची जी अमाऊंट येते त्याच्यावर फाइंड आउट करायचा असतो. अदरवाईज RDDची अमाऊंट आपली चुकणार आहे. सो इथे जरी सिक्स्थ ॲडजस्टमेंट लास्ट ॲडजस्टमेंट ती असली तरी ती आपल्याला आधी करून घ्यावी लागते आणि मग बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट करता येते. अदरवाईज आपण चुकून बॅड डेट्स RDD आधी केलं आणि मग बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डची ॲडजस्टमेंट केली, अशा वेळेला प्रॉब्लेम टॅली होणार आहे. बट इट विल टॅली विथ कॉम्पन्सेटिंग एरर. सो प्रॉब्लेम टॅली होणं म्हणजे तो परफेक्टच असतो असं नाही. इट इज जस्ट वन ऑफ द चेक दॅट द प्रॉब्लेम मे बी करेक्ट. सो टॅली झालाच आहे म्हणजे बरोबर आहे असं नाही. आपल्याला ॲडजस्टमेंटचा सिक्वेन्स पण प्रॉपर फॉलो करावा लागतो. इथे आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डची ॲडजस्टमेंट आहे, कदाचित अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट असू शकते जी डेटर्सना आहे, किंवा काही अजून वेगळी एखादी ॲडजस्टमेंट असेल की डेटर्समध्ये इन्क्लूड झालेत गुड्स टेकन बाय द पार्टनर. अशा प्रकारची ॲडजस्टमेंट जर असेल तर कोणतीही ॲडजस्टमेंट अशा प्रकारची आली जी बॅड डेट्स आणि RDD सोडून आहे तर ती ॲडजस्टमेंट आधी करून घ्यायची, त्याच्यानंतर बॅड डेट्स, त्याच्यानंतर RDD. सो लास्ट ॲडजस्टमेंट आपण करूया. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल. चेक इन बॅलन्स शीट बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 22,000 लेस डिसऑनर्ड बिल 4,000. So net amount of bills receivable is 18,000. And then we'll add back those bills receivable dishonored to debtors. आता याचा अर्थ काय होतो? बिल्स रिसिवेबल म्हणजे ती अमाऊंट आपल्याला रिसिवेबल आहे, मिळाली पाहिजे, पण ते डिसऑनर झाले म्हणजे बाउन्स झाले, सेम लाईक चेक. मग ती अमाऊंट आपल्याला मिळाली नाहीये. ती अमाऊंट न मिळाल्यामुळे परत आपले डेटर्स हे वाढले. त्यामुळे आपण
डिसऑनर बिल झालेत म्हणून बिलमधनं आपण ती लेस केली आणि बिल्स रिसिवेबलमधून लेस करून डेटर्स वाढले म्हणून डेटर्समध्ये ती ॲड केली. सो दोन्ही इफेक्ट जे आले ते ॲसेट साईडलाच आलेले आहेत. सो लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल 22,000 लेस 4,000. नाव नेट बिल्स रिसिवेबल आर 18,000 आणि डेटर्समध्ये बघा 47,500 ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 4,000. सो आपल्याकडे आता डेटर्स झालेत 51,500. ओके, नाव वी कॅन डू द ॲडजस्टमेंट ऑफ बॅड डेट्स अँड RDD. बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आधी करूया. आता बॅड डेट्स आपल्याला 2,000 लेस करायचे आहेत. सो आपण डेटर्समधून लेस करूया. 51,500 लेस 2,000 वी आर हॅव्हिंग 49,500. सेकंड इफेक्ट त्याचा कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला बघा टू बॅड डेट्स 2,000 आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला करून घ्यावी लागेल RDDची ॲडजस्टमेंट. RDD किती आहे? 3% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेटर्सच्या. सो डेटर्सची अमाऊंट जी सगळ्या ॲडजस्टमेंट्स दोन्ही करून मग आलेली आहे ती आहे 49,500. त्याच्या 3% आपल्याला RDD शोधायचं आहे. सो 3% ऑफ 49,500 इज 1485. 1485 RDD लेस केल्यानंतर जी अमाऊंट उरते ती आहे 48,015. ओके, सो दिस इज गोइंग टू बी द फायनल अमाऊंट ऑफ डेटर्स इन आउटर कॉलम. आता आपल्याला RDDचा सेकंड इफेक्ट दाखवायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा टू बॅड डेट्स, त्याच्यामध्ये ॲड न्यू RDD 1485. सो टोटल बॅड डेट्स अँड RDD इन आउटर कॉलम 3485. So here we finish posting of the adjustments which are given. Now one more adjustment which is not done yet, that is of the interest on partners loan. All of us are knowing that there is provision in the Partnership Act. If the rate of interest is not mentioned on partners loan, then it is 6%. So here the rate is not given. So we'll assume that 6% is the rate of interest which is payable on Sucheta's loan. So 6% of 6150 now. We have shown partners loan on liability side in balance sheet. सुचेताचं लोन आपण दाखवलंय बघा 6150. त्याच्यामध्ये आपण आउटस्टँडिंग इंटरेस्टची अमाऊंट ॲड करणार. आउटस्टँडिंग इंटरेस्ट इज 369. सो 369. सो टोटल interest total partners loan will be 6519. And second effect on debit side of P&L account you check to interest on Sucheta's loan 369. So after doing this adjustment, all the adjustments and posting is over. Now we can start closing. क्लोजिंग करताना आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स काय आहे. आधी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस जो काही आहे तो फाइंड आउट करतो. सो फर्स्ट विल बी क्लोजिंग ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त आहे 2,08,200. शो इट ऑन डेबिट साइड 2,08,200. Then balancing amount is 1,15,850. So which will brought down to P&L account. Profit and loss account ला आपण gross profit brought down केलाय 1,15,850. Then we'll close our profit and loss account. In profit and loss account we are having credit total 1,17,550 and balancing figure that is net profit is 96,996. Now profit sharing ratio प्रॉब्लेम मध्ये दिलेला बघा. फर्स्ट सेंटेन्सेस आपल्याला दिलेला आहे. सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. सो आपल्याला नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन तसं करावं लागणार आहे 96,996. सो त्याचं डिस्ट्रीब्युशन करताना 58,198 अँड 38,798 असं डिस्ट्रीब्युशन होणार आहे सुचेता आणि गायत्रीला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, जे आपण पुढे ॲड करणार आहे कॅपिटलमध्ये. सो बॅलन्स शीटमध्ये बघा आता लायबिलिटी साईडला आपल्याला दिसणार आहे कॅपिटल. सुचेताचं कॅपिटल आहे 75,000 ज्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड करणार 58,198. गायत्रीचं कॅपिटल आहे 40,000 ज्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करणार 38,798. सो नाव capital balances of Sucheta and Gayatri are 1,33,198 and for Gayatri it is 78,798. So after showing these capital balances, our balance sheet should tally automatically. So our balance sheet is tallying with 2,80,815. So if the adjustments are related with the debtors like bills receivable dishonored
or if the adjustment is of the interest on partner's loan, how to show those adjustment, that we have seen in this particular problem. Now we'll move ahead to next problem. Now friends, this problem will be discussing which you can try on your own. Just we'll see the posting, how to do the posting, and definitely now you can solve this problem on your own. This is the problem which is given in the textbook, page number 62, problem number 10. So this is the problem of Shipra and Manisha. These are the partners and they are sharing profits and losses in their capital ratio. So their capitals are, see the capital balance is 90,000 and 30,000. So their capital ratio will be 3:1. So in that ratio they are sharing profit and losses. We are having trial balance given. So you have to do trading account and profit and loss account. We'll discuss the posting of each and every item in trial balance one by one. See first one, debit balance given. First is sundry debtors. So debtors are assets, so we'll be showing it in balance sheet on asset side. Then purchases are there. Purchases we are showing in trading account. So all of you are knowing that in trading account always first item is opening stock, second item is purchases. Then furniture, furniture is asset, so we'll be showing it in balance sheet on asset side. Then plant and machinery is there, so plant and machinery again asset in balance sheet. Then wages, wages are direct expenses, so we'll be showing in trading account on debit side. Then salaries are there, salaries are indirect expenses, so will be shown in P&L account on debit side. Now discount, discount is having debit balance, as we discussed in previous problem, that if discount is having debit balance, this is the discount which is allowed, which is loss for us, so profit and loss account debit side. Then bills receivable, it is an asset, so balance sheet asset side. Carriage outward, carriage outward is indirect expense, so it will be shown in profit and loss account. If it is only carriage, it is carriage inward, so it will be shown in trading account. And carriage inward, obviously it is shown in trading account. Here we are having carriage outward, so it is in profit and loss account debit side. Then postage, postage is also indirect expense, so profit and loss account debit side. Then sales returns are there. Sales return we are deducting from sales. Sales are shown on credit side of trading account. From that we are deducting these sales. Sales return are called as return inward also. Then cash in hand, cash at bank, both are assets. So balance sheet asset side. Then we are having insurance. Insurance is also indirect expense, so it will be shown on debit side of profit and loss account. Then opening stock, opening stock is always first item on debit side of trading account. Then warehouse rent, so this is go down rent which is related to selling and distribution, so indirect expense shown in profit and loss account on debit side. Then advertisement is there, again it is indirect expense, so profit and loss account debit side. Then building is an asset, so in balance sheet. Then we'll move ahead to credit balances. Sales are there, sales will be showing in trading account on credit side first item. Then rent is there, so rent will post in profit and loss account. Now rent is having credit balance, so credit balance indicates income, so this is the rent which is received, so P&L account credit side will show it as by rent received. Then creditors are there, creditors is our liability. Purchases return, purchases return will be deducting it from purchases. It is also called as return outward. सो पर्चेसेस जे आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला लिहिलेले आहेत, ओपनिंग स्टॉक आपण आधी लिहितो, त्याच्यानंतर लिहितो ट्रेडिंग डेबिटला पर्चेसेस, त्यातून हे रिटर्न्स आपण मायनस करणार आणि मग नेट अमाऊंट आपण आउटर कॉलमला लिहिणार. नेक्स्ट इज डिस्काउंट. डिस्काउंटला परत इथे क्रेडिट बॅलन्स आहे. डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स परत आपल्याला काय दाखवतोय, दिस इज द डिस्काउंट विच इज रिसिव्ड, आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे, विच इज गेन फॉर अस. सो P&L अकाउंट क्रेडिट साइड. देन बिल्स पेएबल, लायबिलिटी, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला आपण दाखवणार आहे.
Now capital account balances and current account, again this is the problem of fixed capital method, will be showing all adjustments through करंट अकाउंट. सो आपल्याला इथे ओपन करताना करंट अकाउंट ओपन करावं लागेल. शिप्रा आणि मनीषाचं आपण करंट अकाउंट ओपन करायचंय. तुम्ही सॉल्व करत असताना कसं करणार आहात, कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस तसेच बॅलन्स शीटमध्ये लिहून टाका. आपण कॅपिटलचे बॅलन्सेस जे 90,000 आणि 30,000 आहेत ते बॅलन्स शीट लायबिलिटीला तसेच लिहून टाकणार आहोत. आणि करंट अकाउंटचे बॅलन्सेस मात्र तुम्ही करंट अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 आणि 3,000 शिप्रा आणि मनीषाच्या कॉलममध्ये दाखवणार आहात. कारण सगळ्या ॲडजस्टमेंट्स यापुढे ज्या ज्या पार्टनरच्या रिलेटेड आहेत त्या सगळ्या आपण करंट अकाउंट थ्रू करणार आहोत. हे सगळे बॅलन्स शीटचे आयटम्सचं पोस्टिंग आपण डिस्कस केलंय. ट्रायल बॅलन्स मधले सगळे आयटम्स हे आहेत, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेले आणि पूर्ण ट्रायल बॅलन्स आपण डिस्कस केलाय, ज्याचं पोस्टिंग तुम्हाला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट आणि आता इथे करंट अकाउंट पण ओपन करावं लागेल, तिथे आपण करणार आहोत. हा प्रॉब्लेम डेफिनेटली तुमचा तुम्ही ट्राय करू शकता. आपण याचं पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. ॲडजस्टमेंट बघूया. ॲडजस्टमेंट कशा करणार आहात ते बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज रिलेटेड टू क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय आहेत आपल्याला माहिती आहे. पहिला इफेक्ट आपण दाखवणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट आपण दाखवणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साइड. Next we are having sales include sale of machinery 2000 which is sold on 1st April 18. सेल इन्क्लूड, सेल मध्येच काय इन्क्लूड झालंय, मशिनरी सेल झालेला जो पार्ट आहे तो आपल्या युज्युअल सेल्स मध्ये इन्क्लूड झालाय. जे आपण ट्रेडिंग क्रेडिटला दाखवतो सेल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड झालाय. सो आपल्याला काय करावं लागेल, त्यातून लेस करावं लागेल. सो एक इफेक्ट असणार आहे ट्रेडिंग क्रेडिटला जे सेल्स आहेत त्यातून आपण मायनस करणार 2000 आणि दुसरा इफेक्ट असणार आहे मशिनरी सेल झाली ती. सो बॅलन्स शीटमध्ये आपण जी मशिनरी दाखवणार आहे त्यातून पण ते 2000 आपल्याला मायनस करावे लागतील कारण ती मशिनरी सेल झालेली आहे. सो लेस फ्रॉम सेल्स अँड लेस फ्रॉम मशिनरी. देन थर्ड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. डेप्रिसिएशनची आपल्याला ॲडजस्टमेंट अगदी कॉमनली आपण करतो. आता आपण 11वी पासून ही ॲडजस्टमेंट नेहमी केलेली आहे. सो ॲसेटमधून आपण मायनस करतो ती डेप्रिसिएशनची अमाऊंट आणि दुसरा इफेक्ट आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. फोर्थ ॲडजस्टमेंट बघा. इच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. आपण 1% कमिशन देणार आहोत ग्रॉस प्रॉफिटवर. म्हणजे जोपर्यंत ग्रॉस प्रॉफिट आपला फाइंड आउट होत नाही, आपण शोधून काढत नाही, तोपर्यंत आपल्याला कमिशनची ॲडजस्टमेंट करता येणार नाही. सो आधी आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून आणि मग ही ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करायची. याचे इफेक्ट काय आहेत तुम्हाला माहिती आहे. आपण आधीच्याही प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. एक इफेक्ट असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि दुसरा इफेक्ट आता पार्टनरच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. सो तो आपला जाणार आहे आता करंट अकाउंटला. सो करंट अकाउंट क्रेडिट साईड आपण दाखवणार आहे कमिशन टू पार्टनर. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. आपण काय करणार आहे, कॅपिटलच्या अमाऊंटच्या 5% फाइंड आउट करणार इंटरेस्ट. ते आपण एक इफेक्ट दाखवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सेकंड इफेक्ट अगेन करंट अकाउंट क्रेडिट साईड. देन नेक्स्ट वन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरीज. सो विल बी ॲडिंग इट इन द वेजेस. वेजेस आपण दाखवल्यात ट्रेडिंग अकाउंटला, त्याच्यामध्ये ॲड करणार 200. सॅलरीज आपण दाखवल्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, त्याच्यामध्ये ॲड करणार 500. आणि दोन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट आपण दाखवणार बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला. लास्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. RDDची ॲडजस्टमेंट आहे. डेटर्समधून आपण मायनस करणार आणि दुसरा इफेक्ट दाखवणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हे सगळ्या ॲडजस्टमेंट्स पण आपल्या पूर्ण झाल्या एकदा की क्लोजिंग कसं करायचं हे सगळं आता आपण बघितलेलं आहे. डेफिनेटली तुम्ही ते ट्राय कराल. क्लोजिंग करताना आपण काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट आधी क्लोज करणार, ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करणार, त्याच्यावर आपल्याला कमिशनची ॲडजस्टमेंट आता इथे करून घ्यायची आहे ती करणार. मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार, नेट प्रॉफिट आपण फाइंड आउट करणार. नेट प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन शिप्रा आणि मनीषाला आपल्याला करायचंय. रेशो आलाय आपला कॅपिटल रेशो 3:1, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करायचंय. तो नेट प्रॉफिट आपण त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार.
करंट अकाउंट क्लोज करून त्याचे बॅलन्सेस फायनली बॅलन्स शीटमध्ये घेणार आणि आपली बॅलन्स शीट ही ॲटोमॅटिकली टॅली झाली पाहिजे. सो हा प्रॉब्लेम डेफिनेटली ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्ही हा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तर मित्र, आपण आज प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 10 आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह केले. तुम्हाला याच्यावरनं आता नक्की एवढा आत्मविश्वास आला असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडजस्टमेंट जर फायनल अकाउंट्सच्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतील तर त्याचं पोस्टिंग आपण कसं केलं पाहिजे. यापुढे आपले जे काही थोडे प्रॉब्लेम्स आणि थोडे ॲडजस्टमेंट्स या बघायच्या राहिल्यात, नेक्स्ट लेक्चरमध्ये डेफिनेटली आपण त्याचं कशा प्रकारे पोस्टिंग करायचं हे बघणार आहोत. थँक्यू.